कुमारी बार कुमारी ढोबार कुमार बार कुमारी ढोबार कुमार बार कुमारी ढोबार कुमारी बार कुमारी ढोबार कुमार बार कुमारी ढोबार कुमारी बार कुमारी रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता
संततेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, संततेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, मिळती काही काना कोणा नामस्मरण वाचोनी, नामस्मरण वाचोनी, नामस्मरण वाचोनी, नेनती काही काना कोणा नामस्मरण वाचोनी, नामस्मरण वाचोनी, नामस्मरण वाचोनी, काया वाचा मने झाले चिंतने दुर्लक्षी, झाले चिंतने दुर्लक्षी, झाले चिंतने दुर्लक्षी, काया वाचा मने झाले चिंतने दुर्लक्षी, झाले चिंतने दुर्लक्षी, झाले चिंतने दुर्लक्षी, म्हणती काही काना टोना नामस्मरण वाचोनी, नामस्मरण वाचोनी, नामस्मरण वाचोनी, नेनती काही काना टोना
नामस्मरण वाचुनी नामस्मरण वाचुनी नामस्मरण वाचुनी निळामणे विरक्त आठवती नाही विषयाचा आठवती नाही विषयाचा निळामणे विरक्त आठवती नाही विषयाचा सावती नाही विषयाचा आठवती नाही विषयाचा आनंदी काही नामस्मरण वाचुनी नामस्मरण वाचुनी नामस्मरण वाचुनी आनंदी काही नामस्मरण वाचुनी नामस्मरण वाचुनी नामस्मरण पार खुमार विठोबार खुमार बार खुमार महाराज की जय जोग महाराज की जय विठाला 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 तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी काया वाचा मने झाले चिंतने डुल्लती निळामणे विरक्त देही आठवती नाही विषयाचा नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगननिहितपानी मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायापतये नमः नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ज्ञानाबाई माझी अनाथाची माय
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित एका जनार्दनी पाय वंदित ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित ज्ञानाबाई माझी अनाथाची माय 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 एका जनार्दनी पाय वंदित एका जनार्दनी पाय वंदित ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित एका जनार्दनी पाय वंदित जगद्गुरु तुकोबऱ्यांचे परमविदुषी शिष्य शिरूर गावच्या रामलिंगाचे पुजारी नीलकंठ कुलकर्णी अर्थात संत निळबाई रूपानं ते प्रसिद्धीला आले. दशग्रंथी ऋत्विज होते. त्यांनी या अभंगामध्ये संतांच्या स्वरूपाचं स्वरूपता निर्दुष्ट असं लक्षण वर्णन केलेलं आहे. साधू म्हटला, भक्त म्हटला, संत म्हटला म्हणजे तो अंतर्बाह्य लक्षणानं विभूषित असतो. एक लक्षात ठेवा, या निमित्तानं मुद्दाम या अभंगाची मी निवड केली आज. वारकरी संप्रदायाचे एक थोर उपासक अध्वर्यू प्रातस्मरणीय सद्गुरुवर्य बंशी बाबा तांबे 31 वर्षापूर्वी बाबांचं महानिर्वाण झालं. खरं तर ज्ञानेश्वर महाराजांनी जे 2 ग्रंथ अशाच जे सिद्ध केले, प्रसिद्ध केले, त्यामध्ये ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यांनी या दोन्ही ग्रंथाचं रचनास्थान, निर्मिती स्थान म्हणजे हे पुण्यस्थलीला परबरातीर असलेलं नेवासा गाव आहे. याच शिवालयामध्ये या पैसा म्हणजे या खांबाला टेकून माऊलीनं गीताशास्त्रावर ओवी प्रबंध केला. निळवरा म्हणतात 10,000 ओव्यांचा ग्रंथ हा. दशसहस्र ग्रंथ सिद्ध केला. सध्या उपलब्ध तेवढ्या ओव्या नाहीत, पण मूळ संहिता ही 10,000 ओव्यांची आहे. तंजावर प्रांतामध्ये जाऊन मी त्या ठिकाणून ती 10,000 ओव्यांची वही आणली. पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम चेअरवर मी प्रमुख असताना अभ्यासकांना ती ओवी उपलब्ध आहे. पुणे नाथांनी काही संशोधन करून काही ओव्या त्याचं संशोधन करून जो ग्रंथ केला तो आज उपलब्ध आहे. पण अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी दोन्ही ग्रंथ माऊलींच्या सिद्ध प्रज्ञेतून इथे आकाराला आले. समोर संत निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज, चितकला मुक्ताई,
श्रुती बोललेला रेडा, त्याचा जो माल आहे त्या गैबी नावाचा कुळी, आणि ज्या ऋत्विजानं ती अक्षरं उतरून घेतली ते सच्चिदानंद बाबा थावरे, आणि त्या निर्मिती स्थानाचा एक प्रकारचा आज अभ्युदय ज्यांच्या संकल्पनेतून झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात बाबांनी तो संकल्प केला नाही का. प्रातस्मयी गुरुदेव मामासाहेबांनी या मंदिराचा शिलान्यास केला आणि त्याच मंदिरावर कलश आरोपण सुद्धा, कलशारोहण शब्द चुकीचा आहे, कलश आरोपण, त्या शिखरावर कलश बसवला गुरुदेव मामांनी. मोठा इतिहास आहे आणि वारकरी संप्रदायाचं हे मध्यवर्ती आणि प्रासादिक ठिकाण बाबांनी निर्माण केलं. 31 वर्ष झाली बाबांच्या महानिर्वाणाला. आज त्यांची उज्ज्वल आणि गौरवशाली परंपरा, विश्वस्त बोर्ड आणि त्याही बरोबर संत साहित्याचे आणि भारतीय तत्वज्ञानाचे एक थोर अभ्यासक, योगायोगाने तुम्हाला ही संधी आहे. वेदशास्त्र संपन्न आमचे देवीदासजी शास्त्री महाराज म्हस्के आज संस्थांचं नेतृत्व करता ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे, लक्षात ठेवा. पण बाबा म्हणजे बाबा, बनशी बाबांचा स्वभाव, बनशी बाबांचं निरूपण याचा मी अनेक वर्षाचा साक्षी भोगता आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, ईश्वर विभूती, राहिला ताईने जगामानी, जगामानी, राहिला ताई जगामानी, जगामानी. आजन्म ब्रह्मचर्य व्रत परिधारण करून बाबांनी सर आयुष्याच्याच भक्ती मार्गात आणि परमार्थाच्या वारकरी पंथाच्या प्रचार आणि प्रसारात घालवलं. बाबांचे वैचारिक विचार पुरोगामी होते बरं का. वेगळ्या प्रकारचे विचार होते. एका मुशीतून त्यांचं व्यक्तित्व घडलेलं होतं. पण गुरुदेव मामांमुळे आणि वारकरी शिक्षण संस्था त्यामुळे अनेक वर्ष त्यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या. आज संस्था जी नावारूपाला दिसते याचं मूल बेसिक हे 2 संत आहेत, गुरुवर्य बनशी बाबा तांबे आणि गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले. बरं का, आज तशा अर्थानं कोजागिरी पौर्णिमा आहे नाही का. ब्रजबाला गोपींनी भगवत स्वरूपामध्ये आपला देह विसर्जन तो पर्व काल आहे. पण मला बाबांचं वर्णन करायचं होतं बरं का. आमच्या दृष्टीनं आज कोजागिरी महत्त्वाची नाहीत, बाबा महत्त्वाचे आहेत. निळोबारायांचा अधिकार फार मोठा. या भंगामध्ये त्यांनी संत, साधू, महात्मा, भक्त याचं वर्णन केलंय. निर्दुष्ट लक्षण सांगितलंय. लक्षण कळल्याशिवाय वस्तू कळत नसते नाही का. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. वस्तूची सिद्धी लक्षण प्रमाणाने होते. लक्षण या वाक्यवृत्तीचा अर्थ असाधारण धर्मोही लक्षणम. अर्थाच्या वाक्यवृत्तीमध्ये अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभवादी दोष नाहीत. अशी निर्दुष्ट वाक्यवृत्ती म्हणजे ते त्या वस्तूचं लक्षण असते. आता अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव
या प्रक्रिया सांगून मी तुमच्या डोक्याला त्रास देत नाही. एवढं ध्यानात ठेवा. पण निर्दुष्ट लक्षण या अभंगात आलेलं अनेक घटनाक्रम आहेत. संत साधू महात्मा लक्षणाने युक्त असावा. उत्तराखंडामध्ये संन्याशाला बैराग्याला साधू म्हणतात. भगवाय जटाय मुंडणे त्रिपुंड अशी अभिव्यक्ती पाहिली की लोक मागं पळतात. स्वामी स्वामी आमचा उद्धार करा. पण त्यांना उद्धाराची रीत माहीत नसते. आता आम्ही कुंभ पर्वात सिंहस्थ पर्वात असतो. द्वाराचार्य जगद्गुरु द्वाराचार्य पद एकूण भारतामध्ये वैष्णवांच्या 52 द्वारा आहेत. द्वारा म्हणजे ज्ञानभक्तीच्या परंपरा. त्या परंपरा चालवणारी व्यक्ती म्हणजे द्वाराचार्य असा त्याचा अर्थ आहे. आम्ही काही जगद्गुरू नाही. जगद्गुरू म्हणायला आम्ही काही वेडे नाहीत. जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत, माऊली आहेत, संत नामदेव महाराज, एकनाथ महाराज आहेत. अर्थात त्यांची ज्ञानभक्तीची परंपरा पुढे चालवणारे आचार्य. आचार्य म्हणजे आचनोति शास्त्रार्थम आचरस्थापयत्यपि स्वयमाप्याचरति अस्तु आचारीति श्रुतः. ची चिनोती उपसर्ग आहे. ची चिनोती धातू आहे नाही का. शास्त्रार्थ ज्याने व्यवस्थितपणे आकलन केला आहे त्यानुसार याचा आचार विचार अनुभव आहे. अशा महापुरुषांना आचार्य पदानं संबोधित केलं जातं. आणि वारकरी पंथानं आचार्य शिरसावंद्य मानले. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य दंडवत आचार्य दंडवत आचार्य तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य दंडवत आचार्य दंडवत आचार्य. पूर्वी कुंभमेळ्यामध्ये वारकरी पंथ नव्हता. मोठे प्रयत्न करावे लागले. आज गेल्या 40 वर्षापासून प्रत्येक कुंभामध्ये, मग प्रयाग कुंभ असेल, हरिद्वार कुंभ असेल, उज्जैन कुंभ असेल, नाशिक त्र्यंबक, सर्व ठिकाणी वारकरी पंथ खालसा लावतो, शिबिर भरवतो. आता प्रयागमध्ये तर 45 दिवस आमचा कल्पवास होता. लक्षात ठेवा. अनेक साधू बैरागी भेटतात तिथे. आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक तापानं पिडलेले संसारी दुबळे लोक साधूचं अवसान पाहिलं की मागं पडतात. तापत्रे तापती गुरु ते गिवसी तापत्रय तापते गुरु ते गिवसी भगवी कोणी म्हणती तारा स्वामी. भगवेद कोणी म्हणती तारा स्वामी. कवती मेनती उपदेशाची रीती उपदेशाचे देते आन आन उपदेशी आन आन उपदेशी सकले निश्चिती कैसे झाले कैसे झाले. संत ते कवन संत ते कवन हे जाणून गुण केशिर ते कवन ते कवन संत ते कवन संत ते कवन. अवसान पेहराव पाहिलं की लोक त्याला संत म्हणतात, साधू म्हणतात. महाराष्ट्रामध्ये वारकरी दिसला की साधू संत आहेत, महात्मा आहेत, अशा लोकांची सद्भावना आहेत. कीर्तन करतो, भजन करतो, खांद्यावर पताका घेऊन पंढरीची वारी करतो.
कंठात तुळशीमाला आहेत, मुद्रा लावतो असा माणूस पाहिला. महाराज महाराज अवघडच काम आहे सर्व, नाही का. संत चिन्हेले ओणी अंगी भूषण मिराविती जगी, भूषण मिराविती जगी, भूषण मिराविती जगी. संत चिन्हेले ओणी अंगी भूषण मिराविती जगी, भूषण मिराविती जगी, भूषण मिराविती जगी. या सर्व बाबी संत करतात, पण हे करणारे संतच असतील याची खात्री नाही. सध्या शहाणे लोक कीर्तन ऐकत नाही, कारण जाकीट घालून कवाल्या काय म्हणतील, गाणे काय म्हणतील, पावाडे काय म्हणतील, बिभत्स चाळे काय करतील, आणखी काही दिवसांनी पैसा करता लावण्या सुद्धा म्हणतील. प्रातस्मरणी गुरुदेव मामासाहेब म्हणायचे, अशा महापुरुषाचं कीर्तन ऐका की ज्याच्याद्वारा तुमचं उचित होईल. हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण. पुण्य पुण्य विशेषता, पुण्य विशेषता, पुण्य विशेषता. हरिदासा मुखे म्हणजे हरिदासाचं काय लक्षण आहे याचा अर्थ असा आहे, बाह्य चिन्ह धारा करून संतत्व साधुत्व मिरवलं जातं. पेरापण लोक, सर्वसामान्य लोक संभ्रमित होतात, भुलले जातात, फजिती पावतात. अशी अवस्था याच. खरं तर या अभंगात गुरुदेव बाबांचं चरित्र आहे सर्व. पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर गाव आहे. रामलिंगाचे पुजारी होते संत निळोबाराय. नीलकंठ कुलकर्णी दशग्रंथी ब्राह्मण. दशग्रंथी म्हणजे 10 ग्रंथ ज्याचे मुखोद्गत आहेत. ऋग यजु साम अथर्व 4 वेद. वेद हा शब्द व्युत्पत्तीमूलक आहे, विदज्ञानी धातू, नाही का. प्रकृष्ट ज्ञान म्हणजे वेद. ऋग यजु साम अथर्व, कल्प शिक्षा व्याकरण छंद ज्योतिष आणि निरुक्त हे 6 ग्रंथ, 4 आणि 6 10 ग्रंथ ज्याचे मुखोद्गत आहे. असा ब्राह्मण कुलोत्पन्न असलेला ऋत्विज दशग्रंथी म्हणतात त्याला. नीलकंठ कुलकर्णी तीर्थयात्रेच्या निमित्तानं तुकोबऱ्यांचे कनिष्ठ पुत्र तपोनिधी नारायण महाराज यांची पंढरपुरात भेट झाली. तुकोबऱ्यांची सत्कीर्ती ऐकली. मानवदेह घेऊन तुका निजधामा गेले. पुन्हा पुन्हा आलेले हे कळालं. असे सद्गुरू मिळावेत म्हणून नारायण महाराजांच्या बरोबर देहूला आले. पुण्यसला इंद्राणी तीरावर नांदुरकीच्या झाडाजवळ तुकोबा कीर्तन करता करता अदृश्य झाले. ही सूर्यप्रकाशितची सत्य घटना, यावर मी रिसर्च केलंय. मी पुणे युनिव्हर्सिटीच्या चेअरवर जेव्हा बसलो तेव्हा माझ्या मनामध्ये फार विकल्प होते. लोक असं का बोलतात, कारण मी डॉक्टरेट केली तुकोबांच्या चरित्रावर. विद्रोही म्हणतात त्यांची हत्या झाली, पाखंडी म्हणतात नाही हो आत्महत्या केली, भोळे बाळे वारकरी म्हणतात विमानात बसून गेले, चिकित्सक अभ्यासक सांगतात अदृश्य झाले. नेमकं काय झालं असेल तुकोबांचं. म्हणून पुणे युनिव्हर्सिटीला 350 पानाचा मी अहवाल दिला. त्या अहवालाचं परीक्षण केलं जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर सर आणि रघुनाथ माशिलकरांनी. आणि युनिव्हर्सिटीला त्यांनी अभिप्राय दिला की डॉक्टर लवितकरांनी जो निष्कर्ष मांडला आहे तो 100% वैज्ञानिक आहे. तुकोबऱ्यांचं वैकुंठ गमन हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे.
पुणे विद्यापीठाने तो ग्रंथ अभिप्रायाकरता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पाठवला. ऑक्सफर्डने इंग्रजीत रूपांतर केलं त्याचं. त्याची पहिली प्रत देहूमध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तेव्हा त्यांच्या हातामध्ये मी ती दिली. आज 103 देशामध्ये त्या ग्रंथावर अभ्यास चालू आहे, चिंतन चालू आहे. त्याची मूळ प्रत शास्त्री महाराजांना मी मगा सप्रेम दिली. एक लक्षात ठेवा आपण या निमित्तानं, तुकोबांचं वैकुंठ गमन ही साक्षात घडलेली घटना आहे. आता त्यांची हत्या व्हायला ते काही युतीचं आणि आघाडीचं राज्य होतं. स्वराज्यामध्ये तुकोबऱ्यांची हत्या होणं संभवनीय नाही. आत्महत्या करणं कसं शक्य आहे? तुकोबांचा अभ्यास फार मोठा. पाहिली पुराणी दांडोळली दर्शने. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला सद्गती नाही. त्याची श्राद्ध तर्पण पिंडदानादी कर्मही उपयोगाची ठरत नाही, सद्गती मिळत नाही. तुकोबांना माहीत होतं. तुकोबऱ्यांची गाथा म्हणजे 4 वेदांचं निरूपण आहे, नाही का? क्षराक्षर वेगळा तुका हो निराळा, आहे निगम कळा बोले विठ्ठल वेगळा तुका हो कर्मांच्या भंगवाणी या अर्शवाणी आहे, ऋषीची भाषा आहे. अनुभूतीची स्फूर्ण एक प्रकारची ती. मारा म्हणता मी बोलतोय सांगतोय याचा अर्थ परमात्मा जो माझ्या मुखातून बोलतोय. तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल. आता रामेश्वर भट्ट हे दशग्रंथी ब्राह्मण, पुण्याचे धर्माधिकारी. आयुष्यभर त्यांनी तुकोबाशी शत्रुत्व केलं, पण अधिकार कळल्यानंतर पट्ट शिष्य बनले. म्हणून तत्कालीन कर्मठ सनातनी संतापले. शास्त्रीबाबा काय केलं तुम्ही? एका कुंब्याला तुकारामानं गुरु केलं का? ब्राह्मणाने इतर वर्णाच्या लोकांना गुरु करावं का? शास्त्री बाबा केवढा दोष आहे, केवढा प्रत्यवाय हा. तेव्हा रामेश्वर भट्ट त्यांना समजून सांगतात की ब्राह्मण असं बोलू नका आपण. अहो कदाचित तुम्ही पंडित असाल, वैदिक असाल, दशग्रंथी असाल, पण तुकोबाऱ्यांच्या सामर्थ्याची बरोबरी करू शकत नाही. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परिसरी न पवती तुकयाची. तुकोबांची गाथा हे 4 वेदाचं निरूपण आहे. हे युनिव्हर्सिटी पुढे मी सिद्ध करून दिलं. सहवेदाचे हे केले विवरण. खरं तर ज्या काळामध्ये तुकोबऱ्यांचा अवतार झाला तो काल किती विलक्षण होता. घोकणाऱ्यांना अर्थ कळत नव्हता आणि इतरांना अधिकार नव्हता. केवळ घोकणारे जे होते ऋत्विज त्यांना तुकारामाजांनी भारवाई म्हटलं. निरुक्तामध्ये अर्थ न कळणाऱ्या ब्राह्मणांना भारवाई म्हटलंय. वारकरी पंथाच्या निर्मितीचं हे मूळ सूत्र आहे. वेदाचे गौहर न कळे पाठ का. वेदाचे गौहर न कळे पाठ का. वेदाचे गौहर न करी पाठ. वेदाचे गौहर न करी पाठ का. वेदाचे गौरव न करे 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 पाठ का. अधिक
अधिकार इतरांना अधिकार नाही. वेदाध्ययनात न श्रीशूद्राचे अधिकार. वेदांत शास्त्रात अर्थात अध्यास भाषामध्ये अधिकार प्रकरण आहे नाही का. मी पंडित सातवलेकर शास्त्रींकडे अध्यास भाषा शिकलो. शास्त्रीबा म्हणाले तू कशाला भानगडी पडतो, तुला साहित्य शिकवतो, व्याकरण शिकवतो. मी म्हटलं माझा इच्छा आहे शिकायचं मला. मग आडनाव बदल म्हटले. आडनाव बदलून टाकलं, लव्हितकर केलं. लव्हितकर आडनाव नाही माझं, गायकवाड आहे आम्ही, खानदानी मराठा, लक्षात ठेवा. अशा पतिजाकाला तुकोबांचा अवतार. ईश्वर कृपेनं ईश्वर प्रणिधान केल्यामुळे तुकोबऱ्यांच्या बुद्धीला आपोआप वेदार्थ स्फुरला होता. आणि महाराज अभंगवाणी अभंग रूपानं बोलू लागले. 4 वेद त्याच्या जटा शिका माला रेखा ध्वज दंड रथ घन अशा मंत्र म्हणण्याच्या विकृत आहेत बरं का. उदात्त अनुदात्त स्वरित असे स्वर असतात. आता शास्त्री महाराज आहेत, लघुसिद्धांत किंवा अष्टाध्यायी बघा, पण वैखरी वाणीच्या मूर्धन्यातून अच निघतो उदात्त नाही का. जिभेच्या खालून स्वर निघतो अनुदात्त. समाहार स्वरित. तुकोबऱ्यांच्या अभंगामध्ये सर्व आलंय. प्रचुर रहित पांडुरंग हे महाराजांच्या गाथेत आहे. आज मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला तो तुकोबऱ्यांच्या गाथेमुळे मिळाला, ज्ञानेश्वरीमुळे मिळाला, अमृतानुभवामुळे मिळाला. मध्यंतरी मुख्यमंत्र्यानं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून साहित्यिकांची एक अभिनंदन सभा घेतली मंत्रालयात. संत साहित्याचा एक साक्षेपी अभ्यासक म्हणून मलाही बोलवलं. मी स्पष्ट सांगितलं अभिजात दर्जा तुमच्या ललित दलित साहित्यानं नाही मिळाला. तुकाराम महाराजांची अभंगगाथा, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव या ग्रंथामुळे ते मिळालं. तुकोबऱ्यांच्या गाथे सर्व आलेत. अभिजात भाषेची लक्षणं लक्षात ठेवा. म्हणून बरं काय आम्ही भजन कीर्तन करतो पण अभंग शैलीचं ज्ञान नाही आपल्याला. मी माझ्या संशोधनामध्ये तुकाराम महाराजांची अभंग शैली तपासली. अभंग एक काव्यबंध असतो. त्याचे उदग्राह, मेलापरू, अभोग, अंतरा, ध्रुवपद या अभंगांचे अवयव असतात. तेन पद पाड बिरुद ताल स्वर अभंगांचे धातू. त्याचे तालावर्तन, वाक्यावर्तन, समांतर न्यास, अर्थाव्यक्ती, आंदोलन तत्व यावर सर्व चाली अवलंबून आहे. चाल म्हणताना अभंग चरणाच्या कोणत्या अक्षरावर पखवा जाणं आणि टाळाने आघात करायचा याचा नियम ठरलेला आहे. म्हणून सद्गुरू व्यंकट स्वामी महाराजांनी ज्या वारकरी चाली निबद्ध केल्या याच्या मागे पार्श्वभूमी आहे. पण आता हे कसं शक्य. आता हे भक्ती संगीत, नाट्य संगीत, सिनेमा संगीत, कीर्तनात एवढ्यावर थांबत नाही. आता महाराज लोक डफड्यावरचे गाणी म्हणायला लागले. मूळचा ढाचाच बदलले आमचा बरं का. आज रस, वृत्त, गण हे सर्व काव्यबंध जे आहेत त्याच्यामुळे अभिजात म्हणून हा करे समृद्ध मराठी भाषा ज्ञान भाषा म्हणून दर्जा मिळाला. म्हणून आज ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवाचं रचनास्थान आणि जगद्गुरु तुकोबऱ्यांची अभंगगाथा हा मोठा आधार आहे विचाराचा. मध्यंतरी पंढरपुरामध्ये एक टवाळ झालं. पांडुरंगाच्या महापूजेवरून ब्राह्मणामध्ये आणि वारकऱ्यामध्ये वाद झाला. ब्राह्मण आग्रह करत होते की पूजा पुरुषोक्त म्हणून झाली पाहिजे. नियमधर्माचे वारकरी म्हणून या अभंग म्हणून पूजा झाली पाहिजे. मोठा वाद. त्यावेळेला मंदिर समितीचे अध्यक्ष होते ॲडव्होकेट शशिकांत पागे. यांनी युनिव्हर्सिटीमध्ये मला पत्र पाठवलं.
की आम्ही काय केलं पाहिजे आता. म्हणून मी त्यांना 40 पानाचं पत्र दिलं. पुरुषसूक्ताचे 16 मंत्र लिहून काढली, त्याचे अर्थ लिहिले. त्या अर्थाची संप्रेषणं ज्या अभंगात आली ते अभंग बाजूला लिहिले आणि शेवटचं पान भरून पाठवलं. मंत्र म्हणा वा अभंग म्हणा, प्रभाव सारखा आहे. तुकोबरायांचे अभंग ही मंत्र आहेत. म्हणून गुरुदेव मामासाहेब तुकोबांच्या अभंगांना तुकोपनिषद म्हणायचे. तुकोपनिषद. अभंग शब्द वापरत नव्हते ते, संहिता. मी एकनाथ महाराज दिगलूरकरांकडे पाठाला जायचो. निघतो त्यांना म्हटलं का हो, अभंग जर मंत्र आहेत मग मला तुम्ही विकृतीनं जे मंत्र म्हणतात तसे अभंग हा अभंग म्हणून दाखवा. त्यांनी मला समचरण दृष्टी विटेवरी साजरी घनापर्यंत म्हणून दाखवला. मग माझी खात्री पटली की खरोखर तुकोबांचा अभंग वेद आहे. मोठा अभ्यास होता तुकोबांचा. तुकोबांनी आत्महत्या करणं संभवनीय नाही. किरकोळ करण्याकरता माणसं जीव देतात. अशा लोकांची देवाला दया नाही. अति त्याई देता जीव नये किंवा देवाची, नये किंवा देवाची, नये किंवा देवाची. अति त्याचा जीव नये किंवा देवाची, नये किंवा देवाची, नये किंवा देवाची. आत्महत्या करणं शक्य नाही. मग विमानात बसून गेले. हो, विमानात बसून गेले. कसे गेले? महाराजांकडे मी पुस्तक दिलं ते त्यांनी वाचलं का तुम्ही वाचून पहा. जसे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी परराष्ट्रात विमानात त्यांचं स्वतंत्र विमान आहे आणि त्यांना बोलवायला विमानतळावर आमदार, खासदार, मंत्री जातात, अधिकारी. विमान उड्डाण घ्यायला लागलं की ते दरवाजेत येतात, असं असं करतात. तसे महाराज गेले. गेला तो विमान दृश्य झाले. म्हणजे झालं काय नेमका? तुकोबारायांनी आपल्या पंचभौतिक देहाचा अतिप्रसव केला आणि त्रैगुणाचा प्रतिप्रसव केला. धर्मशास्त्रामध्ये अतिप्रसव प्रतिप्रसव प्रक्रिया आहे. महाराजांनी आपल्या स्थूल सूक्ष्म देहातले परमाणू ईश्वराच्या विराट रूपात विलीन केले. चित्ताई उपाधी नष्ट होता, तिच्यातलं उपहित चैतन्य सर्वाधिष्ठानभूत चैतन्यात विलीन केलं. कीर्तन करता करता ब्रह्मभूत झाले. कीर्तनाचं हे फल आहे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मभूत म्हणजे काय? सध्या महाराष्ट्रात 99% बुवांना कागदावर ब्रह्म लिहिता येत नाही. हला म का मला ह हाच माहीत नाही. बृहिरुद्धव असं त्याचं सूत्र आहे. बृहन्नाथ ब्रह्म, निर्तिशय व्यापक म्हणजे ब्रह्म. अर्थात ज्या वस्तूला देश काल वस्तू परिच्छेद नाहीत. सजातीय विजातीय स्वगत भेदण्याची परिच्छेद आणि भेद शून्य वस्तू म्हणजे ब्रह्म. व्यापकत्वात ब्रह्म. महाराजांचं तसंच आहे. मी आपल्या पुढे एवढा विस्तार का केला? जरा ही कथा ताडकथा आली. असंच होतं अलीकडे मला. कारण आता 75 संपलंय माझं. पुन्हा यावानी दर्शन द्यावं म्हणून निळोबऱ्यांनी अट्टहास केला. 42 दिवस धरणं धरलं नांदुरकीच्या झाडाखाली. महाराजांनी येऊन त्यांना दर्शन आणि अनुग्रह दिला. आरंभाला देवाले त्याला परत केलं. जाऊ द्या, विस्तार करायचा नाही जास्त. येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे. हात ठेविला मस्तकी, प्रसाद येऊन केले सुखी. निळामणी मज अनुग्रह केला किंवा उपदेश केला. असा ज्यांचा अधिकार निळोबार आहे. तुकोबरायांच्या हयातीत नव्हते.
महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर 25 वर्षांनी त्यांचा जन्म आहे. पण त्यांची कीर्ती ऐकून, तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून आले. नंतर अनुग्रह झाला, दर्शन झालं, परंपरा सांगितली. महाराजांचे एकूण 14 ध्रुपदे होते, त्यात निळोबारायण आहे. त्यामध्ये चाकणजवळ कडूच गाव आहे. या कडूचे गंगाराम पंत मबाळ, वाघोलीचे रामेश्वर भट्ट, चिखलीचे मल्हार पंत कुलकर्णी, आबाजी पंत कुलकर्णी, कोंडोपंत लोहकरे, देहूचे ग्रामजोशी महाजी पंत, बरं का, हे त्या काळातले दशग्रंथी ब्राह्मण तुकोबरायांचे ध्रुपदी टाळकरी. नावजी माळी, शोभा कासार, सोनबा ठाकर, मालजी गाडी, कान्होबा राय, गौरशेठ वाणी आणि संताजी महाराज जगनाडे तेली होते. या सर्वाबरोबर तुकारामाला भजन आणि कीर्तन करत. पण या भजन कीर्तनाची मोठी अपूर्वता आहे. आत्मसाक्षात्काराकरता तुकोबांनी भजन केलं आणि लोककल्याणाकरता कीर्तन केलं. आम्ही छंद म्हणून भजन करतो आणि निर्वाहाकरता कीर्तन करतो. महाराजांचं तसं नव्हतं. वैष्णवा संगती सुख वाटे देवा, वैष्णवा संगती सुख वाटे देवा. एका पूर्व पुण्यवान साधकाने संतांच्या मुखातून ऐकलं, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, देवाची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचं फलित आहे. म्हणून तो रात्रंदिवस तळमळ करू लागला. जो जो भेटेल त्याला त्याला विचारायचा, का हो मी काय केलं असता मला देवाची प्राप्ती होईल. पुसावे चिहीची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मग, देव कृपा करील मग, देव कृपा करील मग. मी काय केलं असं मला देवाची प्राप्ती होईल, कृपा घडेल. त्या साधकाच्या भाग्यवशात त्याला संत निळोबाराय भेटले. महाराजांना पाहून आनंदाने बेहोश झाला आणि महाराजांना प्रार्थना केली की महाराज तुम्ही संत आहात. एवढा पूर्वामणीचा हेत पंढरीनाथ भेटवा, पंढरीनाथ भेटवा, पंढरीनाथ भेटवा. एवढा पूर्वामणीचा हेत पंढरीनाथ भेटवा, पंढरीनाथ भेटवा, पंढरीनाथ भेटावा. भेटी लागी पंढरीनाथा, जीवाला गली तो मोलथा. महाराज काही करा. निळोबाराय स्मित असू लागले. सांगितलं बाळा, अरे देवाच्या प्राप्तीचे अनेक साधनं आहेत. या सर्व साधनांनी मी खूप प्रयत्न केले, पण अशाची माझी सर्व साधनं प्रतिबंधच ठरले. आता मोठा विषय येतो. इतर साधने फळ काम देती. तुका निळोबारायांनी त्याला धीर दिला. का नाही भेटणार, मग काय करू सांगा ना. निळोबाने सांगितलं एकच उपाय, आता जो माझ्या भाग्यानं मिळाला त्याचं तू अनुसरण कर. त्याने विचारलं काय भाग्य आहे बाबा तुमचं. धन्य आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ. त्या संतांनी मला देवाचं दर्शन करून दिलं रे बाबा. निळा म्हणे संत दात परमची आले हाता बरा. श्रुतीनं देखील साधकांना तोच उपाय सांगितलाय. तदभिज्ञानार्थम सगुणमेवा विगच्छेत
समीपानीम क्षोत्रियम ब्रह्मनिष्ठम क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ करुणाघन महात्म्याला शरण गेल्याशिवाय देवप्राप्ती शक्य नाही. शाब्दे परिच निष्णातम. प्रबुद्ध भगवान आणि जनक राजाचा हा संवाद आहे. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम. शाब्दे परि शब्द निष्णात परनिष्णात. करुणाघन जे महात्मे आहेत त्यांच्यामुळे देवाची प्राप्ती आहे. पण तो साधक जरा चिकित्सक होता. त्याने विचारलं, महाराज पण संत मी ओळखावे कसे, जाणावे कसे? संत संत, साधू साधू, भक्त भक्त दिसायला सारखे दिसतात, पेहराव पाहिला सारखाच. खरं तर संतत्व हे बाजारात मिळत नाही. प्रातस्मरणी गुरुदेव मामा सांगायचे बरं का. आता त्यांची मी 10 वर्ष कीर्तन ऐकली. गेरू बाजारात मिळतो, कापड बाजारात मिळतात, रुद्राक्ष माळा तुळशी माळा बाजारात मिळतात. नाही संतपण मिळत हे हाती. संतपण मिळत हे नाही. संतपण मिळत हे हाती. नाही संतपण मिळत हे हाती. पाठी राणून हिंदता पाठी राणीवर. हिंदता पाठी राणीवर. तुकोबरायांचा एक स्वतंत्र अभंग आहे. त्याच्यावर एक माझ्या विद्यार्थ्यानं आर्टिकल लिहिलं आहे. 40 प्रोफेसर माझ्याकडे PhD झाले आहे. 40. काय सर्प खातो अन्न, काय ध्यान बकाचे, काय उंदीर नाही धावी, राखणारा मी गाढव, तुका म्हणे सुसर जळी. कावळी कहाणा ना ती. कावळे तीर्थस्नान करतात, गाढवा अंगाला राख लावतात, सर्प अन्न खात नाही, जमिनीच्या वरात. आता मोठं त्यागच दिसतो नाही का. पण अंतरीची बुद्धी खोटी, भरले पोटी वाईट नाही का. ओळखायचे कसे सण. निळोबाराय फार चिकित्सक होते. त्यांनी त्याला धीर दिला, सांगितलं तू विचलित होऊ नको. देवाची प्राप्ती करून देणारे संत त्यांचे तुला अंतरंग लक्षण सांगतो. तेची संत, 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 तेची संत. ज्यांचा हेतो विठ्ठली, ज्यांचा हेतो विठ्ठली, ज्यांचा हेतो विठ्ठली, नक्की काही. महंत भीमसिंह महाराज भगवानगडचे बरं का. त्यांची पेटेंट चाल. आणि बाबा ती चाल म्हणायला आले की वेडी व्हायचे लोक. बन्सी बाबांच्या गुरुचे पुतणे बरं का. स्वामी महाराजांचे पुतणे. तेची संत, तेची संत. वास्तवात साहित्यशास्त्रामध्ये चकार आणि दुरुक्ती आली आहे. दुरुक्ती आदोष आहे, पण संतत्वाची निश्चयात्मक भूमिका सांगण्याकरता तेची, तेची, तेच संत, अन्य नव्हे. अन्याची व्यावृत्ती. ज्यांचा हेत विठ्ठली, हे बाबांचंच वर्णन आहे बरं का. आयुष्यभर महाराष्ट्रभर त्यांनी
प्रबोधन केलं. पण सर्व कीर्तन प्रबोधन आदराने, दरावर नाही. खूप वर्ष आम्ही बोलवायचो बाबांना. काळे गुरुजीला म्हणायचे तिकीट दे, एस टीची तिकीट. आणि चुकून जर 5-10 रुपये जादा गेले, देऊन टाक गुरुजी, देऊन टाका. कधी अरे तुरे करचे, कधी आदराने पण बोलायचे. मला माहिती आहे अवघड काम होतं फार. मोठा त्याग. आणि मंदिर त्यागातून निर्माण झालंय. योगाची संपदा त्याग आणि शांती. निष्काम त्यागमय जीवन होतं, लक्षात ठेवा. कल्पनेच्या पलीकडचा त्याग. प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत योगीराज तुकाराम बाबा खेडलेकरांच्या महानिर्वाणानंतर त्यांचं मंदिर उभं करायचं होतं बरं का, खेडले जोंग्याला. सर्व व्यवस्थापन बाबांनी केलं. माऊली महाराज कदम गुरुवर्य. जबाबदारी बाबांवर. इथून भानशिवऱ्याहून नेवाशाहून दगड तिथं न्यायचा सोपं काम नव्हतं. ईश्वरनिष्ठ, गुरुनिष्ठ, धर्मनिष्ठ जीवन. असा महात्मा आता पुन्हा वारकरी संप्रदायामध्ये होईल याची खात्री नाही बरं का. आज त्यांचंही पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पुण्यस्मरणावर काय बोलावं माझ्यासारख्यानं. ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांच्या वृत्तीचा हेत म्हणजे हेतूच विषय ज्यांचा देव आहे, परमात्मा आहे. यथा व्रज गोपिका नाम, नाही का. आज व्रजमंडळामध्ये भक्तीचं उदाहरण आहे. श्रुतिरूपा ऋषीरूपा गोपी भगवंताचा विरह करत भगवत रूप झाल्या तो पवित्र दिवस आहे आज. को जागृती. अश्विन शुद्ध पौर्णिमेचा पवित्र दिवस आहे. ज्यांचा हेत विठ्ठली या श्रुती आणि ऋषीरूपा होत्या. भागवतकार शुकदेवांनी वर्णन केले त्यांचे. हे भागवत तरावया जन केले भागवत, कर्मांच्या भंग गातेमध्ये 100 कडव्याचा भंग आहे भागवत. आता सध्या भागवतकारांचं मोठं पीक आहे नाही का. सध्या तर महाराष्ट्रात दगड उचकला का भागवतकार निघतो. अरे काय उपयोग काय त्याचा. भागवत ही भक्तीचं परमार्थाचं मोठं सूत्र आहे. वारकरी संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ आहे भागवत. मी माझ्या वयाच्या 22व्या वर्षी नर्मदा परिक्रमा केली बरं का. आणि परिक्रमा करून ऋषिकेशमध्ये आलो होतो. आणि मुनिकी रीतीमध्ये प्रातस्मरणीय परिव्राजक स्वामी करपात्रजींचं भागवत सुरू होतं. करपात्रीजी स्वामी हे भूतपूर्व ज्योतिषपीठाचे शंकराचार्य. पण सर्वस्वाचा त्याग करून पर्णकुटी बांधून राहायचे. कोणी भिक्षा वाढली करपात्र. आता जगद्गुरू म्हणवणारे चांदी सोडण्याच्या भांड्यात जेवतात. कुठे करपात्रीजी श्रीविद्येचे प्रवर्तक नाही का. आणि कुठे आताचे जगद्गुरू. सध्या तर आता उज्जैनीत आपल्या त्या प्रयागच्या कुंभात मला 93 जगद्गुरू भेटले हो. पळसाच्या काळीला भग गुंडळायचं, खांद्यावर गायचं, 10-5 लोकांनी उद्घोष करत चालायचं. झाले जगद्गुरू. एवढं सोपं पद नाही ते. स्वामींचं भागवत ऐकण्याकरता 2-2 लाख लोक यायचे. 2-2 लाख. मोठी अपूर्वता त्या भागवताची. सर्व घटना मी डोळ्याने बघितल्या. वेडी झालेली भ्रमिष्ट झालेली लोक
भागवताला येऊन बसत. व्याधीग्रस्त लोक भागवताच्या श्रवणाला बसत. पण शेवटच्या दिवशी पूर्णाहुतीला वेडी झालेली भ्रमिष्ठ लोक चांगले होऊन घरी जायचे. आमचं भागवत ऐकून शहाणे वेडे होतात. व्याधीग्रस्त माणसं चांगले होऊन घरी परतात. त्या भागवतामध्ये या गोपींचा आणि भगवान कृष्णाचा संबंध आला आहे. दशमस्कंद, गोपीगीत. आता मागच्या पंधरवाड्यात आता माऊली महाराजांचा फोन आला तेव्हा मी वृंदावनातच होतो. आता अमृत महोत्सव आहेत. मी जिथे राहतो तिथे निमंत्रण द्यायला गेलो होतो राजेंद्रदास महाराजांना. एक लक्षात ठेवा, ज्यांचा हित विठ्ठली. आता खूप सांगण्यासारखं आहे. एकच प्रमाण म्हणतो म्हणजे संपला विषय. एक विषय तो सकळांचा हारी, एक विषय तो सकळांचा हारी, त्याच्या आवडीने आवडई करी, त्यांच्या आवडीने आवडी करी. अंध बैर हे प्रोत लोकाचारी, अंध बैर लोकाचारी. चित्ते मीची झाली, मियाची प्राणे झाले, जीवो मरो विसरले बोधाची भुली. अशा असणाऱ्या व्रजबाला गोपी आणि वारकरी संत सर्वस्व देतात प्रभूला. काया वाचा मणी जीवे सर्वस्व उदार, बाप रक्मा देवीवर विठ्ठलाचा वारीकर. मूळ शब्द वारीकर आहे. वारकरी हा अपभ्रष्ट शब्द आहे साहित्यशास्त्रात. वारी करणारा, वारीम करोती, इरजाहर करणारा, सर्वस्व देतो देवाला. म्हणून पंढरपुरात वारकरी पोहोचले की महाद्वारात जाऊन लोटांगण घालतात. आता लोटांगण घालणारी वारकरी वेगळी आणि डायमंड वेगळे बरं का. त्यांना भीती वाटते लोक हसले तर, कपडे खराब झाले तर. अरे बापरे, मी तरुणपणी रोकडोबा दादांच्या दिंडी जायचो बरं का. काय वारकरी, भोळे भाळे भक्त गाता ती सावळे, त्यांचे प्रेम आवडे प्रेम आवडे विठोबा. म्हणून नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तांचे लक्षण सांगताना महर्षी नारद म्हणतात, कथादिषु अनुराग, पूजादिषु अनुराग, आत्मरत्य निरोधेन तद्विस्मरणे परम व्याकुलता. महर्षी व्यास कथादिषु अनुराग, पूजादिषु अनुराग, अनेक प्रकारे प्रभूला शरणागत झालेले असतात. ज्यांचा हित विठ्ठली. जास्त विस्तार नको. वेळेत, कारण मर्यादा ही मर्यादेचं स्थान आहे आणि बाबा ही मर्यादेच्या बाबतीत फार कडक होते. ते विद्यार्थ्यांना कधीच नावाने ए पोऱ्या बरं का, पोऱ्याच म्हणायचे ना. एकदा असा पांढरा फेटा घालून मी कीर्तन करत होतो. म्हणलं इकडे येतो, तू वारकरी आहे का मानभाव आहे म्हटले. फक्त त्या आपल्या कापडी, आपलं कापड होतं त्याला नीळ लावलेली होती बरं का. अवघड काम होतं त्यांचा. हो, त्याग जीवन, शिस्त, सोपं काम नव्हतं. आयुष्यभर उभं राहून कीर्तन केलं. संत नारायणगिरीजी महाराज आणि बन्शी बाबा शेवटच्या अंतिम श्वासापर्यंत उभं राहून, ती नारायणगिरी महाराजांचा 104 वय तरी उभं राहून. असं लोकांना भीती वाटायची, दोर बांधायचे लोक.
त्याला पकडून कीर्तन. मी एक दिवस म्हणलं, बाबा अहो दुंडा महाराजांनी बसून केलं, मामानी केलं, तुम्ही बसून करा. ती एवढी लाल झाली माझ्यावर, संतापली. मला शिकवता का म्हणले तुम्ही? अरे जो बैल बसला तो बसला ना. अवघड काम. ज्यांचा हे ते विठ्ठली. आणि महत्वाची गोष्ट सांगायची, नेनती काही टनाटोना, नेनती काही टनाटोना, नेनती काही टनाटोना. भजन कीर्तना व्यतिरिक्त, चिंतना व्यतिरिक्त इतर काही ते जाणत नाही. मोठी गंमत आहे. संस्कार संस्कृती म्हणजे वारकरी. मला अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र भाईंनी विचारलं होतं राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात. आता विशिष्ट लोकांना बोलवत, आता द्वाराचारी म्हणून पहिल्याच रांगेत मी. एका वाक्या सांगा वारकरी. संस्कार संस्कृती अनुभव आणि आचार म्हणजे वारकरी. पंत आता शपथविधी समारंभाकरता बोलावलं होतं आम्हाला. आता शपथ घेतल्याबरोबर देवेंद्रजी धावत पडत आमच्या स्टेजवर आले. माझे हात धरले. काय केलं पाहिजे आम्ही आता? मी स्पष्ट सांगितलं, देवा भाऊ भिताडं बांधायच्या भानगडीत पडू नका, लोकांची छाताडं पहा. जाती जमातीमध्ये कलह लागले. सारा महाराष्ट्र शांत आहे सध्या. व्यभिचार आणि भ्रष्टाचार थैमान घालतोय. आज महाराष्ट्रामध्ये 3.5% तरुण रक्ताने बाधित आहे. आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल आहे. त्यात अहिल्यानगर काही मागं नाही. नाशिक तर आमचा सर्वांच्या पुढे आहे. दरवर्षी माघ शुद्ध एकादशी द्वादशी 2 कीर्तनं राळी गणसिद्धीला करतो. रात्री कीर्तन झालं की अण्णासाहेब खोलीवर नेतात. दुसरं काही नाही. फायली बघा, सारं माहिती मला. आज देशाला संस्कार पाहिजे, संस्कृती पाहिजे. आणि वारकरी पंथा संस्कार देणारा. इथे बोवाबाजी करत नाही आम्ही लोक. कोणाला अंगारा देत नाही, नारळ देत नाही, प्रसाद देत नाही. वैष्णवांचा माल खरा वस्तुशी. तुका म्हणे पाणी अंगारा जायाचा. आता ते करणारी कोणी असतील चांगलं आहे, त्यांनाही बी वंदन केलं पाहिजे. लोकांची सुखदुःख पाहतात. पण आमचं सूत्र तत्व असं आहे, चमत्कार हे संतांचं लक्षण नाही. मग जर चमत्कार लक्षण नाही तर मग झालं कसं? मग तो चिकित्सक होता, त्यांनी म्हणलं का हो निळोबाराय, तुम्ही सांगितलं ना म्हैसी पुत्रा मुखे बोलावणी श्रुती चालवणे भिंतीबाई सोनिया. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रुती बोलावला रेडा, निर्जीव भिंत चालवली. उद्या काय माझी वया ठेवणी कोरड्या. हे घडलं कसं? मग नाम्या सवे देवी. निळोबाराय फार चतुर होते, प्रत्युत्पन्न होता. रे बाबा, माऊलीची भिंत चालली नाही, चालविली पण नाही. ज्ञानियाची भिंत अंगे तुकोबारायांच्या भंग तरले का तारिले? तरले नाही, तारिले नाही. उदकी राखिले कागद, उदकी राखिले कागद, तुका म्हणे ब्रिज सात केले आपले,
तुका म्हणे मृत साध केले आपुले तुका म्हणे प्रिय साध केले आपुले 18 दिवस पाण्यामध्ये कागद होते अभंगाचे, 13 दिवस नाही. पहिले 5 दिवस अभंग बुडवल्यानंतर स्वामी निवांत होते. पण लोकांनी त्राही केलं. मागे सावकारकीची दस्तऐवज बुडवली, संसार बुडवला, आता परमार्थ बुडवला. देवना संसार तुकोबा त्रासले. काहीतरी प्रभूनं विलक्षण दाखवलं पाहिजे. तावातावानं इंद्राणीच्या आनंद डोहर गेले. एका शेळीवर बसून अनुष्ठान सुरू केलं. 13 दिवस झाले निशक्र करिता. अनुष्ठानाचे 13 आणि पहिले 5 दिवस रक्षेले 18 दिवस पाण्यात अभंग होते. पण निर्बुंद राहिले. उदकी राखिली काग तुकोबाने टाहो केला. प्रभू काय केलं तू हे? प्रभू अरे मला क्षमा कर, लोकांनी चित्ताला त्रास दिला म्हणून मी तुला उपद्रव दिला, हा थोर अन्याय केला, तुझा अंत म्या पाहिला. जनाच्या बोला साठी चित्त क्षोभविले. मी का बोलतो आपल्याशी? हे वारकऱ्याचं संतांचं खरं लक्षण आहे. ते भजन कीर्तन हाच त्यांचा चमत्कार. त्याच्यामुळेच प्रभू त्या भक्तांची प्रतिष्ठा कीर्ती वाढवत असतो. महारामतात दुसरं आम्ही काही करतच नाही. नियनती काही टाणाटून. आता सिद्धी प्रकरण आहे. भक्त म्हटला की सिद्धी प्राप्त होत. आता कुंभात तुम्हाला माहिती नाही, माझ्या मोबाईल बघा तुम्ही, 200 वर्षाची 250 वर्षाची 100 फूट ज्यांच्या जटा आहेत असे तपस्वी महात्मे, त्यांचे डोळे, नाक, कान सर्वच विचित्र. अवघड काम आहे सर्व. हो, सिद्धी आहे. अनिमा, लघिमा, महिमा, प्राप्ती, प्रकाश, ईशिता, वशिता, यत्काम, दुर्श्रवण, दूरदर्शन, भूतक्रीडा प्राप्ती, स्वच्छंद मृत्यू, प्रत्यताज्ञा, परकाय प्रवेश, अनंत सिद्ध आहेत. पण या महात्मा जो आहे, संत जो आहे, थुंकून बघत नाही सिद्धीकडा. म्हणून वैष्णवांचं लक्षण सांगताना नाथराय म्हणता, ऐका जरा. मनसा वाचा कर्मणा जाण, विसरोनी देहाचे देहपण, माझे स्वरूपी सुख संपन्न चैतन्य घन जो झाला, त्यापाशी त्या सिद्धी जाण, उभ्यासाठी कर जोडोण, परितोन पाय थुंकोण, निचाड जाण या परी. इकडे शिवालयामध्ये ज्यांनी मला वयाच्या 6व्या वर्षी गीता शिकवली ते मनोहरनाथ महाराज बाबा होते. तुम्ही पाहिले का कोणी? मनोहरनाथजी होते बरं का, मोठा त्यागी महात्मा. हो, सिद्धीकडे थुंकून बघत नाही. महाराज म्हणतात, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, आणि या नाम साधनेमुळे प्रभाव असा आहे भजन कीर्तनाचा. हो, आनंदले मन, आनंदले मन, आनंदले मन, आनंदले मन. भजन कीर्तनाचा प्रभाव असा आहे. काय वाचा मन, काया वाचा मने झाले चिंतने डुल्लती. काया वाचा मने झाले चिंतने डुल्लती. काया वाचा मनानं तृप्त होता, समाधान पावतात. मने झाली पूर्ण विठ्ठलाची झाले, अंतर्बाह्य रंगून गेली विठ्ठलाची. अरे काय एकची उरली काया वाचा मना, आनंद भोवना माझी त्रयी, काया वाचा मने झाले. थोडक्यात लक्षण आहे. आणि म्हणून चिंतने डुल्लती. चिंतनामध्ये भजन कीर्तनात ते डुलत असतात. वास्तवात भजन कीर्तनामध्ये
डुलणं दोष मानलाय. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुख स्वादनव्यात. महर्षी नारद म्हणता भक्ती प्रेम अनिर्वचनीय आहे. प्रेम नाही बोलता सांगता दाविता. अनुभवे चित्ता चित्त जाणे. भक्ती प्रेम सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही. पण इथे लक्षण सांगताना चिंतने डुल्लती. चिंतनामध्ये का डुलतात याचं कारण असं आहे, तृप्ती झाली की ढेकर सहज येतो. ढेकर हे जेवण दिसत सहसाचे किंवा का कमल कलिका झाले पणे. उदयीच्या मकरंदा राखोणीने देराया रंका पारणी अमोदाची. भक्ती प्रेम हे सहज प्रगट होतं बरं का. चिंतने डुल्लती. सर्व सुखेल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो. ही सर्व संतांची मूलता आणि तत्वता स्वरूप लक्षण आहेत. लक्षण ते दोन प्रकार, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. तटस्थ म्हणजे जे लक्षण वस्तूच्या ठिकाणी कधी असते कधी नसते. आणि स्वरूपम सत्व्यावर्तकत्वम. स्वरूप ज्याचं जे आहे संतांचं स्वरूप असं आहे, काया वाचा मनी धाले चिंतने डुल्लती. त्या संतांचं विशेष लक्षण महाराज म्हणतात, निळामण विरक्त देही. निळामण विरक्त देही. निळामण विरक्त देही. निळामण विरक्त देही. आठवच नाही विषयाचा. आठवच नाही विषयाचा. नेनती काही टाना डोना. आठवच नाही विषयाचा. आठवच नाही विषया. नेनती काही टाना डोना. नेनती काही टाना डोना. निळामणे विरक्त देही. ह्या देहावर ते विरक्त असतात. खरं तो विरक्त उदास हे भक्तांचं संतांचं खरं लक्षण आहे बरं का. व्यापक आणि उदास. जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. असं सांगायची गरज नाही. निळामणी विरक्त देही. या देहावर शरीरावरती विरक्त असतात, उदासीन असतात आणि आठवाचे नाही विषयांचा. विषयाचा आता विषय म्हणजे काय, विषय नव्हती बदनाती. इति विषय अहंकार चिदात्म्याशी तादात्म्यकरण झालं. अंतकरणाची वृत्ती निर्माण होते. इदम मे स्यात् इदम मे स्यात् इति कामशब्दितः. अशा पद्धतीचे असणारे विषय. महारामता या विषयाचा विषयी विरक्त जया नाही अपपर. आठवची नाही विषयाचा. खरं आहे. संत त्याला म्हणतात. मध्यंतरी पुण्यामध्ये एक फॅड आलं होतं. ते स्वतःला आचार्य म्हणून घ्यायचे. आचार्य रजनीश. त्याचं तत्त्वज्ञानच फार विपरीत. तो म्हणायचा त्या ओशोची अनेक कॅसेट अनेक ग्रंथ मुलाखती पण मी घेतल्या. मोठं विपरीत बोलणं. संभोगातून समाधीकडे. जेवढा जेवढा विषय भोग आला तेवढा तेवढा विटील असं त्याचं मत. तो म्हणायचा विषय उपभोगामध्ये मार्जिनल युटिलिटी आहे. चहाचा एक कप प्याला की दुसऱ्याची आसक्ती कमी होते. दुसरा कप प्याला की तिसऱ्याची आसक्ती त्याहून कमी होते. तिसरा कप आला की पाचव्याबद्दल विटच येतो.
आणि 5वा कप पुढे आला की त्याला पूर्णपणे त्याग होतो. त्याचं मत असं होतं, उपभोगानं शांती मिळते. पण तुकारामाजांना माहीत होते असं विपरीत ज्ञानी पुढे होणार आहेत, लोकांना वाईट वळण लावणारे. महाराजांनी त्या विचाराचं आधीच खंडन केलं. घर अग्नीनं पेटलं आहे. आता ही खरं म्हणजे 1975 दिल्लीमध्ये बाबांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर महाराज जन्मशताब्दी सोहळा झाला. आमचे निवृत्ती महाराज देशमुख होते त्यावेळेला, बाबांचे मित्र. निवृत्ती महाराज देशमुख म्हणजे सिनियर बरं का, तुम्हाला माहीत नाही, ते नागपूरचे होते. रामदासबा मनसुख, पुंडलिक महाराज वेळूकर, हा ग्रुप. आणि आम्ही लहान लहान. त्यावेळेचंही वाक्य आहे. समोर काही असे बसलेले लोक होते. रामदासबा मनसुखांचं कीर्तन. बुवांनी सांगितलं, वेडे तुम्ही बावळट आहात, घर अग्नीनं पेटलंय. अग्नी विझवण्याकरता राखेलचे ब्यारलो होतो लागला, गवताच्या गंजा घालू लागला. इंधनाने अग्नी निमेल का वाढल? इंधनाने मला अग्नी कोठे, इंधनाने मला अग्नी कोठे. जैसा भोगी काम वाढे, इंधने अगीशी आकाश चढे. इंधनाने अग्नी भडकला जातो. उपभोगानं तृष्णा वाढते आणि त्यागानं शांती मिळते. म्हणून तत्वज्ञान आपलं असं आहे, त्यागात शांतीरनंतर आठवाची नाही विषयाचा, संत त्याला म्हटलंय. खरं तर या अभंगाची संगती लावताना 1965 गुरुदेव मामांचं मी कीर्तन ऐकलं. ते म्हणायचे, तेची संत तेची संत, हे ध्रुवपदासारखं लावायचं. ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत तेची संत, नामस्मरणा वाचोनी काही टाणाटोणाने नती तेची संत तेची संत, काया वाचा म्हणे झाले तेची संत तेची संत, चिंतने डुल्लती तेची संत तेची संत, विरक्त देही तेची संत तेची संत, आठवाची नाही विषयांचा तेची संत तेची संत. आणि या सर्व अंतरंग लक्षणामध्ये बसणारे आपले प्रातस्मरणीय गुरुदेव बनशी बाबा होते. आणि म्हणून आज त्यांच्या समग्र हा चरित्राचाच मागोवा आहे. आयुष्यभर शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत व्रतस्थ जीवन, त्यागी जीवन, कोणाच्या पैशाला कधी काही भाग नाहीत. आज निर्दुष्ट पद्धतीनं चारित्र्य संपन्न जीवन बाबांनी प्रतिवे केलं. आज ते त्यांचं 31वं पुण्यस्मरण. त्याच्या आधी 20-25 वर्ष बाबांचा माझा परिचय असं समजा. वयाच्या 20व्या वर्षापासूनच समजा. तेव्हा आज त्यांच्या आशीर्वादातून, प्रेरणेतून, अथक प्रयत्नातून ज्ञानेश्वरी मंदिर उभं राहिलं. आता अनेक प्रोजेक्ट आहेत. मी महंत परमादरणीय श्रद्धेय गुरुवर्य देवीदास महाराजांना विनंती केली, आपण विकास करा, विस्तार करा, पण नुसती भिताडं बांधू नका, लोकांची छाताडं पण पहा, विद्यार्थी तयार करा. तुम्ही उत्तम अभ्यासक आहात, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहात. आज एवढे प्राज्ञ अशी मिळणार नाही आज. म्हणून आणखी पुढची पिढी तयार जर झाली, सक्षम पिढी आज पाहिजे. कोणी मुस्लिम म्हणत नाही की आमचा मौलाना बकवास आहे. कोणी ख्रिश्चन तक्रार करत नाही की आमचा बिशप काहीतरी बरळतो. आज कीर्तनकाराविषयी लोकांच्या तक्रारी आहे आणि या तक्रारी होऊ नयेत म्हणून महंतांना मी विनंती केली की आपण वारकरी शिक्षण संस्था सुरू करा. महाराष्ट्राची संस्कृती ही वारकरी संप्रदायात आहे. महाराष्ट्राची लोकपरंपरा म्हणजे वारकरी परंपरा आहे आणि आज देशाला याची गरज आहे, समाजाला याची गरज आहे.
आणि म्हणून या दृष्टिकोनातून विस्तार भौतिक विकास चालूच आहेत. विश्वस्त बोर्ड कार्यप्रवण आहेत. पांडुरंग अभंग साहेब माऊली आदी करून जे विश्वस्त आहेत त्यांचे करतायत, प्रयत्न करतायत. पण याला आकार देण्याचं महत्त्वाचं काम महंतांकडे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याही दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावेत अशी माझी त्यांना विज्ञापना आहे. चांगली गोष्ट आहेत. या संस्थांचा विस्तार विकास नामदार नास परांदे साहेबांच्या काळात सुरू झाला. बाबांच्या आज्ञेनं त्यांनी ते काम सुरू केलं. पुढे चालूच आहेत. आणि महाराष्ट्राची संस्कृती आळंदी देऊपेक्षाही नेवाशामध्ये आहेत. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी अमृतानुभव जर नसता तर वारकरी पंथ समाजाला कळलाच नसता. खरं तर ज्ञानेश्वरी मंदिर इथंच व्हायला पाहिजे बरं का. हां, कारण ज्ञानेश्वरी इथे झाली. जसं तुलसी मानस मंदिर आहेत काशीमध्ये, तसं ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या दोन्ही ग्रंथाचं भव्य दिव्य मंदिर महाराष्ट्र शासन आणि लोक सहभागातून इथे उभं राहावं अशी अपेक्षा करतो. हिंदू धर्माचा संप्रदायाचा कोणताही ग्रंथ लागला तो नेवाशाला आला पाहिजे अशी समृद्ध ग्रंथालय इथे निर्माण व्हावं. विद्यार्थी चांगले तयार व्हावेत. उत्तम प्रबोधनकार, उत्तम पखवाजे, उत्तम गायक, उत्तम माणसं तयार व्हावीत. आणि या देशाच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपल्या संस्थानातून हातभार लागावा एवढीच्या निमित्तानं अपेक्षा मी करतो. दुसरं काय करायचं. मग असे संत कोण नेमके? गुरुदेव मामासाहेब, स्वामी महाराज, सद्गुरू जोग महाराज हे या शतकातले, मागच्या शतकातले संत. पण निळोबरांच्या समोर जे संत होते त्यांची यादी आहे. खरं तर हे नुसतं माऊलीचं क्षेत्र नाही. ते निवृत्तीनाथ, माऊली, सोपानदेव, मुक्ताई, गैबी, त्या रेड्याचा मालक तो ज्ञान्या, सच्चिदानंद बाबा, सोलापूरला धाका थावरे होते बरं का. सतत आमच्या दोघांच्या दोंडा महाराजांच्या घरी चर्चा व्हायच्या. चांगली गोष्ट आहेत. चांगल्या रीतीनं संस्थान विकासाकडे वाटचाल करतायत. ती होत राहावी. बाबांच्या आत्मस्मृतीला ही अभंग पुष्प मी समर्पण करतो. विठोबा संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाणा टोना नामस्मरणा वाचोनी. संस्थांचा निरोप माऊली महाराजांनी, महंतांचा, संस्थांचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवला. बाबांची पुण्यतिथी. आता माझं वार्षिक कीर्तन इंदुरीत असतं बरं का. आता इंदुरी गाव तुम्हाला काही सांगायला नको आहे. पण बाबांची सेवा म्हणून मी दिवस बदलून घेतला. आज इथे सेवेच्या निमित्तानं आलो. आपल्या सर्वांचं दर्शन झालं. बाबांच्या स्मृती समाधी स्थळाला माथा टेकवता आला. बाबांच्या कृपेनं, आशीर्वादानं असाच आपला परमार्थ विस्तारत राहावा. सर्वांनी महंतांची काळजी घ्या. आज ते हे ब्रेन टॉनिक जे थिओसॉफी आहे. आपल्याला उत्तम प्रकारचे संस्थान पुढे न्यायचं असेल तर आपण त्यांच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद दिला पाहिजे, विचाराला प्रतिसाद दिला पाहिजे. हे संस्थान पुढं नेलं पाहिजे एवढीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आळंदी, देहू, त्र्यंबक, पैठणपेक्षाही नेवास वारकऱ्याला जास्त महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. ही सेवा समर्पण करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
विठ्ठल जय विठाल जय विठाल जय जय विठाल जय जय विठाल हे बोली लिले क्षमा अपराध महाराज हरे नाही उच्चारिला अधिकार मिया क्षमा अपराध महाराज तुका ज्ञानदेव तुका